लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। पत्रकारांच्या मागण्या सकारात्मक दृष्टीने सोडवू, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे। मोफत आरोग्य सुविधा देऊ, पत्रकारांचे सर्व प्रश्न मार्गी लावू, आमदार डॉक्टर राहुल पाटील। महाआरोग्य शिबिरात 392 पत्रकार व कुटुंबियांची तपासणी। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम करणाऱ्या पत्रकारांचे विविध प्रश्न असून जिल्हा स्तरावरील प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासन सकारात्मक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं। जिल्ह्यातील सर्व पत्रकार, इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांचे प्रतिनिधी, वेब पत्रकार व छायाचित्रकार यांच्या कुटुंबियांसाठी आरपी हॉस्पिटल व रिसर्च सेंटर व व्हॉइस ऑफ मीडिया संघटना परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने दर्पण दिनानिमित्त महाआरोग्य तपासणी व उपचार शिबिर शुक्रवार दिनांक 5 रोजी परभणी शहरातील पाथरी रस्त्यावरील आरपी हॉस्पिटल परभणी मेडिकल कॉलेज येथे आयोजित करण्यात आलं होतं। या शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्री गावडे यांच्या हस्ते करण्यात आले। अध्यक्षस्थानी आमदार डॉक्टर राहुल पाटील हे होते। व्यासपीठावर पोलीस अधीक्षक राग सुधा आर, परभणी मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉक्टर प्रमोद शिंदे, शिवसेना सहसंपर्क प्रमुख डॉक्टर विवेक नावंदकर, व्हॉइस ऑफ मीडियाचे राज्य कार्यवाह सूरज कदम, मराठवाडा अध्यक्ष विजय चोरडिया, उपाध्यक्ष विशाल माने, जिल्हा अध्यक्ष गजानन देशमुख, प्रवीण चौधरी, ज्येष्ठ पत्रकार रमाकांत कुलकर्णी, प्रवीण देशपांडे, शिवसेना माजी उपजिल्हा प्रमुख संजय गाडगे, शिवसेना माजी शहर प्रमुख अनिल डहाळे, माजी नगरसेवक नवनीत पाचपोर, करण पाटील, वाजिद सय्यद मुनसब आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना जिल्हाधिकारी गावडे म्हणाले, आरोग्याबाबत सर्वांनी सकारात्मक राहिलं पाहिजे। विशेषतः पत्रकारांनी स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता, सकारात्मक निर्णय घेऊ, तसेच पत्रकार भवनसाठी देखील जागा देण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ, असे गावडे यांनी यावेळी सांगितलं। आमदार डॉक्टर पाटील यांनी आपल्या भाषणात व्हॉइस ऑफ मीडियाच्या वाटचालीचा गौरवपूर्ण उल्लेख करीत ही संघटना सामाजिक प्रश्नावर चांगले काम करीत असल्याचे सांगितले। मात्र पत्रकारांना कुठलीही सुरक्षता नाही, त्यांना कुठेतरी मदतीचा हात मिळाला पाहिजे, सुरक्षा मिळाली पाहिजे। पत्रकारांसाठी दरवर्षी मोफत महाआरोग्य तपासणी शिबिर घेण्याबरोबरच पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आरोग्य कार्ड देऊन वर्षभर सर्व तपासण्या व उपचार मोफत करण्यात येतील, अशी घोषणा देखील आमदार पाटील यांनी यावेळी केली। पत्रकार भवनासाठी आपण 50 लाखाचा निधी देणार असून यापूर्वीच याची घोषणा केलेली असून पत्रकारांच्या घरांसाठी महसूल प्रशासनाने 5 एकर जागा दिल्यास चांगली हाऊसिंग सोसायटी देखील उभी राहू शकेल। जिल्हा कचेरीत पत्रकार कक्ष स्थापन करावं, आमदार पाटील यांनी यावेळी सांगितले। पोलीस अधीक्षक रागसुधा आर म्हणाल्या की पोलीस आणि पत्रकार यांच्या कामात खूप साम्य असल्याचे सांगून त्यांनी वर्षातून एकदा स्वतःची व कुटुंबियांची आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केलं। व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीनं गणेश पाटील, शेख गौसुद्दीन, शहाबुद्दीन, सोमनाथ स्वामी, आनंद ढोणे, लक्ष्मण उजागरे यांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक किटचं मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आलं। प्रास्ताविक जिल्हा अध्यक्ष गजानन देशमुख यांनी केलं। विवेक नावंदकर, विजय चोरडिया, सूरज कदम यांनी मनोगत व्यक्त केली। सूत्रसंचालन गणेश पाटील तर आभार प्रदर्शन कैलास चव्हाण यांनी केलं। महाआरोग्य तपासणी शिबिराची सुरुवात सकाळी 7 वाजल्यापासून झाली। पत्रकारांसह त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रथमच तपासणी व उपचार अशा प्रकारच्या आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या महाआरोग्य शिबिरात 392 पत्रकार, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया प्रतिनिधी, वेब पत्रकार, छायाचित्रकार आणि पत्रकारांच्या कुटुंबियांच्या मोफत तपासण्या करण्यात आल्या। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पूर्णा परभणी प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागनकर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.